उशिरापर्यंत का होईना सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणीची विषयाची काही विषय तिथं होतोय का हे लक्ष ठेवू। आणि जर ते लवकरच संपलं तर आपण 4च्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन लगेच पुढच्या आंदोलनाची घोषणा करणारे ते घेत नाहीत म्हणून, किंवा जर ते दिवसभरच चाललं त्यांचं मग आपल्याला दिवसभर बघावं लागणार आहे की हे घेतायत का शेवटपर्यंत। मात्र मग 21ला फायनल पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची निवेदनबद्ध आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे। 20ला ठरवली जाणार आहे, परंतु अधिवेशनाच्या वेळेनुसार ठरवलं जाणार आपल्याला करावं लागणार आहे। जर हे उशीर झालाच तर 21ला मात्र आंदोलनाची महाराष्ट्रातली पुढची दिशा सगळ्या सोयऱ्यांची कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळण्यासाठी पुढील आंदोलनाची स्पष्ट भूमिका, आंदोलन कसं, कोणचं आणि काय याबाबत मराठा समाजाला स्पष्ट सांगितलं जाईल। धन्यवाद। आपल्याला काय विचारायचं का? ओबीसीतूनच आरक्षण हवं, मात्र आता एक नवीन माहिती जी समोर येते त्याच्यामध्ये असं समोर येते की जे समिती होती मागासवर्ग आयोगाची त्यांनी अशी शिफारस केली की स्वतंत्र 10 ते 12% आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला दिलं जाऊ शकतं। तसं जर आरक्षण देण्याचा निर्णय झाला तर त्या संदर्भातली भूमिका काय असणार आहे? ते आरक्षण सुरक्षित असेल असं वाटतंय का तुम्हाला? त्याचे हे बघा, आम्ही आता त्याच्यात पडलेलोच नाहीये पहिल्यापासूनच, फक्त काही जरा 100-150 जणांना लागत होतं ते, म्हणून गोरगरीब मराठी त्यासाठी लढले, म्हणले नेमा मागासवर्ग आयोग द्या। परंतु खरी लढाई कशासाठी हे सरकारला पण माहिती आहे आणि मराठ्यांना सुद्धा माहिती आहे। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, मराठी ओबीसीत येत पाहिजेत म्हणण्यापेक्षा मराठी ओबीसीतच येत, त्यांच्या पण बी नोंदी सापडल्या। ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सरकारनं 2 नोव्हेंबरला आमच्याकडून 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ घेतला होता। तुमच्या मागण्याप्रमाणे जर द्यायचं असलं आणि हे जे आता आम्ही 4 शब्द महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।